नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अहिरे तालुक्यातील पंचक्रोशीतील नागरिकांची तेंदूपत्ता संकलनाबाबत गंभीर तक्रार. पाहुयात आमचे प्रतिनिधी सालया कंबलवार यांचा सविस्तर रिपोर्ट. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा मंडळ व दोडगीर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दोडगीर, लखनगुडा, पत्तीगाव आणि पेरकाबट्टी या गावांतील नागरिकांनी तेंदूपत्ता संकलनाबाबत गंभीर तक्रार केली आहे. माहितीनुसार वर्ष 2025 मध्ये या गावांतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता संकलन केले होते. मात्र दोडगीर ग्रामपंचायतीचे सरपंच, संबंधित चारही गावांतील ग्रामकोष समितीचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तेंदूपत्ता कंत्राटदारांसोबत नेमका कोणता करार ॲग्रीमेंट केला याबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय मागील वर्षी संकलित केलेला तेंदूपत्ता अद्यापही उचलण्यात आलेला नसून त्या कामासाठी मेहनत करणाऱ्या मजुरांना आजपर्यंत मजुरी देण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान 2026चा तेंदूपत्ता हंगाम सुरू होण्याची वेळ जवळ येत असताना मागील वर्षाचा प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मजुरांचे थकीत मजुरी देऊन प्रकरण निकाली काढावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मी सालया कंबलवार आपला स्वागत करतो. मित्रांनो, मी आज गडचिरोली जिल्हा, अहिरी तालुका, दोडगीर ग्रामपंचायत येथे आलेला आहे. दोडगीर ग्रामपंचायत अंतर्गत पत्तीगाव, पेरकाबट्टी, दोडगीर आणि लखनगुडा हा गटग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतमध्ये मागील वर्षी 2025ला तेंदूपत्ता हंगाम झालेला आहे आणि या तेंदूपत्ताचा ग्रामकोष समिती आणि स्थानिक सरपंच यांच्या दुर्लक्षामुळे मागच्या वर्षी विक्री गेलेला तेंदूपत्ता आतापर्यंत उचललेला नाही आणि मजुरांचा सुद्धा मजूर दिले नाही, असे स्थानिकांचा आरोप आहे. तर हा बघा मित्रांनो, हा आहे दोडगीरचा तेंदू. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा हंगाम म्हणजे तेंदू हंगाम होत असतो. तर या तेंदू संकलनाच्या वेळी ग्रामपंचायत आणि ग्रामकोष समिती यांनी कंत्राटदाराला ॲग्रीमेंट करून देतात, परंतु दोडगीर ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपेसा समितीचे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा चुकीमुळे मागच्या वर्षीचा तेंदू आतापर्यंत उचलले नाही आणि याचा पेमेंटसुद्धा केला नाही, असे स्थानिक तेंदू रोजगारांचं म्हणणं आहे. आणि यावर्षी 2026साठी पुन्हा तेंदूचं जाहिरात देत आहेत. तर मी सर्व अहिरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही कोणताही ॲग्रीमेंट करता वेळी ग्रामकोसा समिती आणि सर्व गावकऱ्यांचा बैठक घेऊन करावा आणि जोपर्यंत तेंदूचा पूर्णपणे पगार होणार नाही तोपर्यंत तेंदूपत्ताच्या कंत्राटदारांचे तुम्ही जातीने लक्ष देऊन मजुरांचा पूर्ण पेमेंट होईपर्यंत तेंदूपत्ता कंत्राटदारांना
तुम्ही नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये. मी आज ऐरी येथून कमीत कमी 60 किलोमीटर अंतरावर आलेला आहे आणि या ठिकाणी शासनाचा एवढा माल इथं नष्ट झालेला आहे. हा दौडगीर ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामकोष समितीचा चुकीच्या निर्णयामुळे त्यांनी केलेला ॲग्रीमेंटमुळे जनतेतला इथं मजुरांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. राम राम महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मी सालय्या कंबलवार. नमस्कार. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.